नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चर मध्ये आपण काळ काम वेग या टॉपिक मधील कार्य हा टॉपिक अभ्यासलाय आणि कार्य या टॉपिक मधील दोन व्यक्ती जेव्हा काम करतात बघा, त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस दोन व्यक्ती काम करतात त्या दोन व्यक्तींपैकी जर एक व्यक्ती सपोज निघून गेला, त्या कामावरून तो अर्ध्यावरती काम सोडून निघून गेला, तर राहिलेलं जे काम आहे तो दुसरा व्यक्ती किती वेळात करेल अशा पद्धतीचं उदाहरण कालच्या लेक्चरला आपण बघितले। आज आपल्याला जे बघायचं आहे यामध्ये आपल्याला दोन व्यक्ती, समजा एक्स व्यक्ती असेल आणि वाय व्यक्ती असेल, एक्स व्यक्ती एवढ्या एवढ्या दिवसात काम करतो, वाय व्यक्ती एवढ्या एवढ्या दिवसात काम करतो। जर त्या दोघांनी मिळून काम केलं तर ते काम ते किती दिवसात पूर्ण करतील, ह्या टाईपचं उदाहरण आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे। बघा, मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतोय, उदाहरण घेतोय, लक्ष द्या, काळजीपूर्वक या ठिकाणी सगळ्यांनी लक्ष द्यायचंय। बघा, या ठिकाणी मी राम कार्य हा टॉपिक आपण अभ्यासतोय आणि कार्य या टॉपिक मधील आपण सेकंड पार्ट अभ्यासतोय। लक्षात घ्या मित्रांनो, कार्य या टॉपिक मधील सेकंड पार्ट आपण अभ्यासतोय। फर्स्ट पार्ट आपण कालच्या लेक्चरला बघितलं। आता बघा, या ठिकाणी मी एक एक्झाम्पल देतोय, पहिलं उदाहरण या ठिकाणी लिहितोय। बघा, राम एक काम, राम आणि काम एकत्र यमक आले, ते मराठीचा काही संबंध नाही, लक्षात घ्या। राम एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, 12 दिवसात पूर्ण करतो। तर राम घेतला, श्याम घेऊ, तर श्याम तेच काम 24 दिवसात, 24 दिवसात पूर्ण करतो। बघा, या ठिकाणी राम एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तर श्याम तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो। जर दोघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात, बघा, दोघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल, सेम त्याच पद्धतीने जायचंय। बघा, काल मी ज्या पद्धतीने सांगितले त्याच पद्धतीने आपल्याला जायचंय। या ठिकाणी आपल्याला उदाहरणामध्ये काय काय दिले ते पहिली गोष्ट आपण या ठिकाणी नमूद करायची। आपल्याला उदाहरणामध्ये राम आणि श्याम हे दोन पार्ट या ठिकाणी दिलेले आहेत। बघा, राम जे काम आहे ते किती दिवसात पूर्ण करतो, 12 दिवसामध्ये। बघा, पहिला पार्ट या ठिकाणी राम किती दिवसामध्ये पूर्ण करतो मित्रांनो, 12 दिवसात। त्याच बरोबरीने श्याम तेच काम किती दिवसात पूर्ण करतो, 24 दिवसात। श्याम तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो। बघा मित्रांनो, मी काल ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले त्याच पद्धतीने आपल्याला जायचंय। एलसीएम मेथड मी जी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने आपण या ठिकाणी जाणार आहोत। आता यांचा एलसीएम काढून घ्यायचा। एलसीएम लक्षात घ्या मित्रांनो, एलसीएम म्हणजे लसावी, मी कालच्या सुद्धा लेक्चरला सांगितलं आणि तो लसावी कसा काढायचा हे काल मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले। तरी एकदा आज जे आपला व्हिडिओ बघणारे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी परत एकदा मी सांगतो एलसीएम कशा पद्धतीने काढायचा। आता लसावी अनेकदा पुस्तकांमध्ये लघुत्तम सामायिक विभाजक, मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक अशा पद्धतीने आपल्याला दिले जाते, परंतु कधी कधी गोंधळ त्या ठिकाणी होऊन जातोय। मित्रांनो, याच्यासाठी मी एक शॉर्टकट या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लसावी लक्षात कसा ठेवायचा आणि मसावी लक्षात कसा ठेवायचा। लसावी म्हणजे ल च्या विरुद्ध म, लक्षात घ्या, ल च्या विरुद्ध काय येते, म, आणि म च्या विरुद्ध ल। लसावी ही नेहमी मोठी संख्या असते, म म्हणजे मोठी संख्या, लक्षात घ्या, आणि मसावी म्हणजे लहान संख्या। हे का बरं तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊन जातो, लसावी नक्की कोणता आणि मसावी कोणतं। विद्यार्थ्यांना लसावी मसावी काढायला जमते,
परंतु लसावी कोणता आणि मसावी कोणता हे बहुधा अनेक विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी लक्षात येत नाही। म्हणून लसावी म्हणजे मोठी संख्या, म्हणजे जोपर्यंत बाकी एक येत नाही तोपर्यंत सर्व संख्यांना भाग देणे। आणि मसावी म्हणजे काय, जोपर्यंत जर समजा आपल्याला 4 संख्या दिल्या असतील, 5 संख्या दिल्या असतील, त्या सर्व संख्यांना एकाच संख्येने जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंतच भाग द्यायचा आहे, तिथून पुढे आपल्याला भाग द्यायचा नाही। तर हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर बघा या ठिकाणी आपल्याला एलसीएम मेथडने आपल्याला कशा पद्धतीने जायचंय बघा। एलसीएम मेथडने या ठिकाणी आपण 12 आणि 24 चा लसावी काढून घेणार आहे, सेम कालच्याच पद्धतीनुसार 12 आणि 24। बघा आता 12 आणि 24, मला वाटतं 12च्या पाड्यामध्ये 24 आहे, 2 ने सुद्धा भाग जातो, 3 ने सुद्धा भाग जातो, 4 ने सुद्धा भाग जातो, पण जेवढा जास्तीत जास्त संख्येने भाग जाईल तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा। आणि जर तसं जमतच नसेल तर 2 ने भाग दिलं, आता काही विद्यार्थ्यांचा नाही सर 2 ने जाणार नाही, बघूयात आपण 2 ने जातोय का बघा। बे 1 बे, बे सग 12, बे 1 बे, बे दुने 4। आता पुन्हा 6 आणि 2 ला पुन्हा 2 ने भाग जाणार आहे, बघा या ठिकाणी पुन्हा बे त्रिक 6 आणि बे सग 12, बे सग 12। आता या ठिकाणी 3 आणि 6, 3 आणि 6 ला 3 ने भाग जातोय, बघा या ठिकाणी पुन्हा 3 1 3, 3 दुने 6। या ठिकाणी बाकी 1 उरली, या ठिकाणी मात्र 2 आहेत म्हणून आपल्याला 2 नेच भागावं लागेल। या ठिकाणी पुन्हा बे 1 बे, दोनही ठिकाणी बाकी 0 या ठिकाणी राहिलेला आहे। डायरेक्टली काय करायचंय मित्रांनो, या संख्यांचा गुणाकार करून टाक। तुम्ही इथेही गुणाकार केला किंवा इकडे मांडणी करून जरी गुणाकार केला तरी काही फरक पडत नाही। आता बघा बे त्रिक 6, 6 दुने 12 आणि 12 दुने 24। बघा बे त्रिक 6, 6 दुने 12 आणि 12 दुने 24, म्हणजे 12 आणि 24 चा या ठिकाणी एलसीएम किती निघालेला आहे मित्रांनो, 24। 24 या ठिकाणी एलसीएम आलेला आहे। आता मी सांगितलेल्या पद्धतीनुसार बघा का 24 या संख्येला लक्षात घ्या, 24 या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत। बघा 12 ने जर 24 ला भागलं तर किती उत्तर येते मित्रांनो, 2 उत्तर येते, लक्षात घ्या। आणि 24 या संख्येने जर 24 ला भागलं तर 1 उत्तर येते, हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता 24 हे काय निघालं मित्रांनो, मी कालही तुम्हाला सांगितले बघा, लक्ष द्या। या ठिकाणी 24 हे काय आहे, तर हे एकूण काम आहे। 24 हे काय आहे मित्रांनो, एकूण काम। बघा 24 हे काय आहे, एकूण काम, म्हणजे 12 दिवसामध्ये राम आणि 24 दिवसामध्ये श्याम हे दोघेही मिळून किती काम करू शकतात मित्रांनो, 24 काम करू शकतात। काय चुकतंय का, नाही ना, बघून घ्या परत। या ठिकाणी एलसीएम आपण 12 आणि 24 चा एलसीएम या ठिकाणी कशा पद्धतीने काढलाय, बे सग 12, त्यानंतर बे 1 बे, बे दुने 4 बरोबर, बे त्रिक 6, बे सग 12, 3 1 3, 3 दुने 6 आणि बे 1 बे यांचा गुणाकार केला, बे 1 बे, बे दुने 4, 4 त्रिक 12 आणि 12 दुने 24, म्हणजे याचा अर्थ आपलं गणित बरोबर आहे। आता बघा या ठिकाणी एलसीएम 24 आलेला आहे। एका दिवसाचं आपण काम काढून घेतलेलं आहे, हे एकूण काम आहे। एका दिवसाचं काम हे 2, या ठिकाणी 12 ही कोणाचा अंक आहे, रामचा आहे, बरोबर, इथे आपण लिहिलेलं आहे। तर राम एका दिवसामध्ये किती काम करतो बघा, राम एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम हे कुणाचे आहे मित्रांनो, तर रामचे, रामचे एका दिवसाचे काम। आणि या ठिकाणी एका दिवसाला एकच काम कोण करतो, तर एका दिवसाचे काम कुणाचे पण मित्रांनो हे, तर हे काम आहे श्यामचे, बरोबर। आता आपल्याला काय करायचं लक्षात घ्या। आता या ठिकाणी आपल्याला सांगितलंय काय, जर दोघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल, जर दोघांनी मिळून ते काम केलं। आता दोघांनी मिळून या ठिकाणी शब्द आलाय म्हणून आपण यांच्या कामांची काय करणार आहोत, या ठिकाणी एका दिवसाला ते किती काम करतात, राम किती काम करतो आणि श्याम किती काम करतो। राम जर 2 काम करत असेल आणि श्याम 1 काम करत असेल तर यांची आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, बेरीज करावं लागेल, या ठिकाणी प्लस करावं लागेल। आता 2 अधिक 1 यांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली, बघा 2 अधिक 1 बरोबर किती होतात मित्रांनो, बरोबर आहे 3, 2 अधिक 1 बरोबर 3, म्हणजे
जर दोघांनी मिळून या ठिकाणी काम केलं तर ते एका दिवसाला 3 काम करू शकतात आणि म्हणून या 24ला आपल्याला 3 ने भागायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे ते दोघंही मिळून हे जे काम आहे हे किती दिवसात संपवतील हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे. बघा 24 भागाकारामध्ये जर आपण या ठिकाणी 3 केलं, 24 भागाकारामध्ये 3 जर केलं तर 3 1 3 3 किती 24, 3 1 3 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 3 6 18 3 7 21 आणि 3 8 24. हे 5 आणि 3 किती झाले 8, म्हणजे 3 8 किती झाले 24. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 8 हे आपलं फायनल आन्सर आहे मित्रांनो. लक्षात घ्या 8 हे आपलं फायनल आन्सर कशा पद्धतीने आलं आपण बघितलं आहे. म्हणजे या ठिकाणी जर दोघांनी मिळून ते काम केले तर ते किती दिवसात पूर्ण होईल, तर ते काम 8 दिवसात पूर्ण होईल हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. दोघांनी मिळून जर ते काम केले तर ते काम 8 दिवसात पूर्ण होईल, 8 दिवसात पूर्ण होईल. लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे आणि नेहमी आन्सर आल्यानंतर त्या आन्सरला चौकोन करायला विसरायचं नाही. तुम्ही जर नोट्स काढत असाल किंवा उदाहरण जर सोडवत असाल तर त्या ठिकाणी आन्सर आल्यानंतर आन्सरला जर आपण अशा पद्धतीचा चौकोन केला तर उत्तर नक्की काय हे आपल्याला त्या गणितामध्ये सहजरित्या समजून जाते आणि म्हणून आलेल्या आन्सरला आपला अशा पद्धतीचा चौकोन करणे गरजेचं आहे. बघा मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी निश्चित पद्धतीने समजलंच असेल असं मी गृहीत धरतो. तुमच्यासाठी जर लिहायचं असेल तर हे उदाहरण तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या. आपल्याला यानंतर ह्याच टाईपचं अशाच पद्धतीचं पुन्हा दुसरं उदाहरण आपल्याला बघायचं आहे. बघा एक 5 ते 6 मेथड आहेत लक्षात घ्या कार्य या टॉपिक मधल्या. काल एक पहिली मेथड आपण या ठिकाणी बघितलेली आहे, आज जी मेथड बघतोय आपण ती दुसरी मेथड बघतोय. सध्या 2 कामगार आहेत, याच्यानंतरच्या टॉपिक मध्ये आपल्याला 3 कामगार येणार आहेत मित्रांनो. परंतु घाबरण्यासारखं काही कारण नाही, सेम याच पद्धतीनुसार आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तुमचं लिहून झालं असेल तर मी या ठिकाणी दुसरं उदाहरण आपल्याला घ्यायला. बघा अतिशय सोप्या पद्धतीने हा जो ऑनलाईन कोर्स आहे हा ऑनलाईन कोर्स आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी बनवलेला आहे. कंटिन्यू प्रॅक्टिस जर तुम्ही निश्चित पद्धतीने गणित या विषयामध्ये केलात तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही गणित हा विषय तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट असेल आणि येणाऱ्या पोलीस भरतीमधील ज्या काही 8,000 जागा निघणार आहेत किंबहुना त्याहीपेक्षा जास्त जागा निघतील त्याच्यामधील एक जागा तुमची निश्चित पद्धतीने या एका मार्काने एका टॉपिकच्या एका मार्काने त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने फिक्स होणार आहे. याच्यात त्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने हे गणित आहे हे गणित व्यवस्थित हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत त्यांचा सराव करणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. बघा याच टाईप मधील आपण दुसरं एक्झाम्पल बघतोय मित्रांनो. आता दुसरं एक्झाम्पल सुद्धा याच टाईपचं आहे. बघा या ठिकाणी मी आपल्याला परीक्षेला अशा पद्धतीचं जे उदाहरण विचारलं जातंय कधी कधी शाब्दिक उदाहरण असते आणि कधी कधी आपल्याला एक्स वाय किंवा ए बी अशा पद्धतीचं उदाहरण परीक्षेला विचारलं जाते. आता मी सेम त्याच टाईपचं उदाहरण या ठिकाणी घेतोय का जे तलाठी भरतीला विचारलं गेलेलं 2015 तलाठी भरतीला विचारलं गेलेलं पुस्तक आहे. 2016ला ठाणे जिल्हा पोलीस भरतीला सुद्धा हे गणित विचारलं गेलेलं आहे. म्हणजे अतिशय महत्वाचं हे गणित आहे लक्षात घ्या. बघा या गणितामध्ये काय सांगितलं ए हा एक काम हे सेकंड एक्झाम्पल आहे. ए हा एक काम बघा 30 दिवसात पूर्ण करतो. 30 दिवसात पूर्ण करतो. तर बी हा तेच काम 45 दिवसात पूर्ण करतो. 45 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून हे काम केल्यास किती दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात पूर्ण करतील
पूर्ण करतील। बघा मित्रांनो, आपल्याला सेम त्याच पद्धतीनुसार या ठिकाणी जायचंय। ए हा एक काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर बी हा तेच काम 45 दिवसात पूर्ण करतो। जर दोघांनी हे काम केल्यास, जर दोघांनी मिळून, या ठिकाणी मिळून हा शब्द फार महत्वाचा आहे, दोघांनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण करतील, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जातोय। तर लक्षात घ्या, आपल्याला सेम त्याच पद्धतीनुसार जायचं। एकदा तुम्ही सराव केला का ही अगदी काही 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्ही ही उदाहरण निश्चित पद्धतीने सोडवाल। बघा या ठिकाणी आपल्याला ए दिलेला आहे, लक्षात घ्या। ए हा एक काम किती दिवसात करतो मित्रांनो, 30 दिवसामध्ये करतो। त्याच्यानंतर आपल्याला बी दिलेला आहे, लक्षात घ्या। बी हा तेच काम किती दिवसात करतो मित्रांनो, 45 दिवसामध्ये करतो। किती दिवसात, 45 दिवसात। आता पुन्हा यांचा आपल्याला काय काढावं लागेल मित्रांनो, सेम त्याच पद्धतीनुसार एलसीएम आपल्याला या ठिकाणी काढावा लागणार आहे। आता एलसीएम, यांचा एलसीएम जर आपल्याला काढायचा असेल 30 45, लक्षात राहिले का एलसीएम तुमच्या कशा पद्धतीने काढायचं, परत एकदा सांगतो, लक्षात द्या। या ठिकाणी 30 आहे आणि या ठिकाणी 45 आहे, लक्षात घ्या। 30 आणि 45चा एलसीएम आपण या ठिकाणी काढतोय। बघा 30 ज्या संख्याच्या एकक स्थानी 0 आणि 5 हा अंक असतो, त्या संख्येला 5 ने भाग जातो। हे आपल्याला 5 ची कसोटी आपल्याला या ठिकाणी सांगते। कसोट्या त्याच्यासाठी पाठ असणे फार गरजेचं आहे, लक्षात घ्या। आता या ठिकाणी बघा 5 1 5 5 6 30 5 9 45। बघा 6 आणि 9 कोणाच्या पाड्यामध्ये आहे रे, 6 आणि 9, 6 आणि 9 मित्रांनो या ठिकाणी 3च्या पाड्यामध्ये आहे, लक्षात घ्या। 3 1 3 3 2 6 3 3 9। आता 2 आणि 3 ह्या मूळ संख्या आहेत, लक्षात घ्या। 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे। याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे। एकमेव सम मूळ संख्या कोणती, तर कोणती आहे मित्रांनो, 2 आहे। हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे मूळ संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्येला त्या आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। असं आपल्या गणिताकडे यायचं आपल्याला। बघा पुन्हा बे 1 बे 3 जैसे थे, पुन्हा या ठिकाणी 3 1 3, अशा पद्धतीने आपण एलसीएम काढून घेतो। आता यांचा डायरेक्टली आपल्याला काय करायचं मित्रांनो, गुणाकार करायचे। बघा या ठिकाणी 5 त्रिक 15, 15 दुने 30 आणि 30 त्रिक किती मित्रांनो, 90। 30 त्रिक किती, 90। म्हणजे 90 हा काय मिळालेला आहे मित्रांनो, एलसीएम म्हणजे एकूण काम। लक्षात घ्या, एकूण काम आपल्याला ए 30 दिवस आणि बी 45 दिवस, या दोघं जे काही काम करतात ते काम किती काम आहे ते मित्रांनो, तर 90 आहे। हे काय आहे मित्रांनो, एकूण काम। मी नेहमी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय का, तर तुम्ही ते व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी ऐकलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे। एकूण काम किती आहे मित्रांनो, 90। आता 30 ने 90 ला भाग जातोय, 45 ने सुद्धा 90 ला भाग जातो। डायरेक्टली 90 ने जर 90 या संख्येला 30 ने भाग दिला, लक्षात घ्या, तर आपल्याला उत्तर किती मिळते मित्रांनो, 3 त्रिक 9। म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी 0 0 गायब, म्हणजे किंवा 30 त्रिक 90 बरोबर। 45 दुने किती मित्रांनो, 90। म्हणजे या ठिकाणी 3 आणि 2। आता ए हा एका दिवसामध्ये किती काम करतो मित्रांनो, ए चे एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम। आणि हे बी चे एका दिवसाचे काम, बी चे एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम। बघा या ठिकाणी ए एका दिवसामध्ये किती काम करतो मित्रांनो, 3 काम करतो। आणि बी एका दिवसामध्ये किती काम करतो, 2च काम करतो। याच्यापेक्षा जास्त काम ते एका दिवसामध्ये करू शकत नाही। आता या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचंय 3 आणि 2। आता जर आपल्याला एकाचं काम विचारलं असतं, एखादा काम सोडून गेला असता, तर मी अगोदरचा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या का एक जर काम सोडून गेल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला ते उदाहरण सोडवायचे असते। मात्र या ठिकाणी शब्द आलेला आहे दोघांनी मिळून, म्हणून यांची काय करायची मित्रांनो, आपल्याला बेरीज करायची आहे। बघा आता 3 आणि 2 ची जर बेरीज केली, 3 अधिक 2 म्हणजे ए आणि बी या दोघांच्या कामांची जर आपण या ठिकाणी एका दिवसाच्या कामांची जर बेरीज केली, तर ती किती होते मित्रांनो, 5 होती, बरोबर का। म्हणून आपल्याला या 90 ला काय करायचं, या 5 ने भागायचंय। 90 ला जर आपण 5 ने भागलं, तर दोघांनी मिळून
हे काम किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे किंवा ते निघणार आहे। बघा 90 भागाकारामध्ये जर आपण या ठिकाणी 5 केले मित्रांनो, 90 भागाकारामध्ये 5 केल्यानंतर बघा 5 एक 5, त्यानंतर 5 एक 5, 9 मधून जर 5 गेले तर शिल्लक किती राहतात मित्रांनो, 4 शिल्लक राहतात। म्हणजे बघा 5 एक 5, 5 एक 5 म्हणजे 9 मधून या ठिकाणी आपण 5 वजा केले तर शिल्लक किती राहतात मित्रांनो, 4 शिल्लक राहतात, बरोबर का। आणि या ठिकाणी हा शून्य घेतल्यावरती संख्या किती तयार होते, 40 संख्या तयार होते। मग 5 8 किती मित्रांनो, 40, उत्तर किती येते, 18 उत्तर येते। म्हणजे दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते दोघं ते काम किती दिवसात पूर्ण करतील मित्रांनो, 18 दिवसात पूर्ण करतील। म्हणजे 18 दिवसात, लक्षात घ्या, दोघांनी मिळून जर ते काम केलं तर हे जे काही काम आहे हे 18 दिवसात या ठिकाणी पूर्ण होईल। अशाच पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला परीक्षेला विचारलं जाते, लक्षात घ्या। त्यामुळे ही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊन अशा उदाहरणांचा व्यवस्थित पद्धतीने सराव करणे फार आणि फार गरजेचं आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा असा हा टॉपिक आहे मित्रांनो। या टॉपिक मध्ये आज आपण या ठिकाणी थांबतोय। दोनच उदाहरणात आपल्याला मला वाटतं या ठिकाणी समजलं असेल। यानंतर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। आता आपण 2 व्यक्ती बघितलेल्या आहेत, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 3 व्यक्ती कशा पद्धतीने काम करतात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुर्तास आता या ठिकाणी मी या ठिकाणी थांबतोय। व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही परीक्षेला मार्क्स मिळवा। धन्यवाद।